प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्व शांती असो. प्रेरणा आपण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की परमेश्वर देव आहे. तो सर्वशक्तिमान आहे, तो सर्वज्ञानी आहे आणि तो सर्वव्यापी आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की देव पवित्र आहे. आपण बायबलमध्ये पाहतो वारंवार अनेक वचनात म्हटलेलं आहे की देव पवित्र आहे. लेवी व्यवस्थाचा 20वा अध्याय 26वे वचन त्यात म्हटलेलं आहे देव पवित्र आहे. स्तोत्र संहिता 103 मध्ये म्हटलं त्याचं नाव पवित्र आहे. पहिलं शॅम्युएलचा 2रा अध्याय 2रं वचन म्हणतं, परमेश्वरासारखं पवित्र कोणी देव नाही. देव तुझ्या वाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग असा दुसरा कोणी नाही. त्याचप्रमाणे निर्गमचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय त्याच्या 11व्या वचनामध्ये जिथे मोशे आणि इस्रायलचे लोक परमेश्वराची स्तुतिगान करत आहेत, त्या वचनामध्ये तो काय म्हणतो ते पाहूया. हे बघा, परमेश्वरासारखा देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही. परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही. तू आश्चर्यकारक अतिपवित्र देव आहेस. तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. तू महान चमत्कार करतोस. खरोखरच आपला परमेश्वर हा महान चमत्कार करणारा परमेश्वर आहे. विशेष गोष्ट जर आपण पाहिली, यशाया संदेश त्याला 6व्या अध्यायामध्ये त्याच्या पुस्तकाच्या देवाने स्वर्गाचं चित्र दाखवलेलं आहे, स्वर्गाचं दर्शन दिलेलं आहे. तिथे सिंहासन आहे, तेथे सेराफिम उडत आहेत आणि वचनात म्हटलेलं आहे की आळीपाळीने ते काय बोलत आहेत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पवित्र आहे आणि अखिल पृथ्वीची समृद्धी हे त्याचे वैभव आहे. 3दा ते म्हणतात पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पवित्र आहे. त्याचप्रमाणे जर प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण पाहिलं, प्रेषित योहानाला सुद्धा देवाने स्वर्गाचं दर्शन दाखवलेलं आहे, दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ते 24 वडील दिसतात, ते 4 जिवंत प्राणी आहेत, तिथे असंख्य देवदूत आहेत आणि या असंख्य देवदूतांच्या मध्ये ते 4 प्राणी जे न थांबता रात्रंदिवस तिथे म्हणतात की देव पवित्र 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 आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. तर प्रियानो, 2 वेळा वचनांमध्ये म्हटलेलं आहे की देव जो आहे तो पवित्र 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 आहे. 3 वेळा बोलतात ते. आता 3 वेळा जर एखादी गोष्ट बोलली जात आहे, याचा अर्थ असा आपल्याला वाटतं की जणू कोणीतरी उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे आणि जोरजोरात ओरडून सांगत आहे, पवित्र 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 परमेश्वर पवित्र आहे, देव पवित्र आहे. प्रियानो, जर एवढा जोर देऊन आपल्याला वारंवार स्पष्टपणे सांगण्यात आलं की देव परमेश्वर पवित्र आहे, तर ह्याचा अर्थ नेमका काय, तो आज थोडासा आपण जाणून घेऊया. प्रियानो, बायबलमध्ये वापरला गेलेला हिब्री शब्द आहे कोदेश. कोदेश हा शब्द ह्याचा अर्थ काय होतं की वेगळा केलेला, विशिष्ट असा, काहीतरी विशेष कारणासाठी तो वेगळा केलेला आहे, वेगळा आहे, अनोखा आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, त्याच्या तुलनेत दुसरं कोणी नाही. प्रियानो, जर आपण परमेश्वराविषयी जर हा गुण जर आपण पाहिला तर ह्याचा अर्थ असा होतो की तो देव पवित्र आहे, म्हणजे त्याच्यासारखं कोणी नाही. तो जेव्हा प्रेम करतो तो प्रेमच करतो, त्याच्या प्रेमात कपट नाही. तो जेव्हा न्याय करतो तो न्यायी आहे, त्याच्यात पक्षपात नाही, तो पक्षपात करत नाही. तो एखादं वचन देतो तर ते वचन तो पूर्ण करतो. त्यामध्ये कुठलंही पाप नाही, त्यामध्ये कुठली दुष्टाई नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार नाही. तर प्रियानो, तो पूर्णपणे शुद्ध, सिद्ध आणि पवित्र त्याच्या वचनाचा पक्का आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आणि असूच शकत नाही. त्याच्या तुलनेत देखील दुसरं कोण असूच शकत नाही. तर अशा प्रकारे ह्या देवाने, ह्या परमेश्वराने स्वतःला पवित्र ठेवलेला आहे. तो त्याच्या शब्दाचा परमेश्वर आहे, जो बोलतो ते तो करतो. प्रियानो, तिथेच ती गोष्ट थांबत नाही. हा जो देव पवित्र आहे त्याची अपेक्षा अशी आहे की तुम्ही आणि मी जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आपण सुद्धा पवित्र असावे. आणि म्हणून वारंवार बायबलमध्ये म्हटलं आहे की मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही देखील पवित्र असा. तुम्ही जे निवडलेले, तुम्ही जे बोलावलेले, तुम्ही जे माझ्यावर विश्वास ठेवणारे, तुम्ही माझ्या नावाने ओळखले जाणारे, तुम्ही देखील पवित्र असा. प्रियानो, ह्याविषयी आपण आता 3 गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट, पवित्र असणे ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी देवाची आज्ञा आहे. आपल्याला एक पवित्र जीवन जगायचं आहे. म्हणजेच काय, जगापासून वेगळं, जगाच्या चालीरीतीप्रमाणे नव्हे, तर वेगळे देवाचे लोक म्हणून, देवाच्या नियमाने चालणारे, देवाच्या प्रेमाने वागणारे, देवाची साक्ष म्हणून जीवन जगणारे असे पवित्र जन असं होण्याकरता आपल्याला परमेश्वराने बोलवलं आहे. तर पहिली गोष्ट काय की आपण पवित्र असावं आपल्या वागण्या बोलण्यामध्ये,
ही देवाची आज्ञा आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये आपली पवित्रता आपल्याला बाळगायची आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहायला मिळते की आपण पवित्र असावं हे आपलं पाचारण आहे. त्याने आपल्याला पवित्र असण्याकरता बोलवलं आहे, वेगळं केलं. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पवित्र या शब्दाचा अर्थ काय आहे? वेगळं केलेलं, वेगळ्या प्रकारे निर्माण केलं, काहीतरी विशेष कारणासाठी वेगळं केलेलं. इफिसकराचं पत्र त्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये जर आपण हे वचन वाटलं तर तिथे काय म्हटलं आहे? कारण आम्ही देवाच्या हाताने घडवलेले आहोत. काय? कारण तुम्ही आणि मी देवाच्या हाताने घडवलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला चांगल्या कामासाठी निर्माण केलेले आहे आणि जे देवाने अगोदरच तयार केले होते यासाठी की त्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावे. काय म्हटले की परमेश्वराने तुम्हाला आणि मला या विशेष कारणासाठी निर्माण केले आणि हे विशेष कारण काय आहे की तुम्ही आणि मी चांगलं काम करावं. प्रियानो, वाईट हे आपल्यापासून लांब असावं. दुष्टाई, पाप, खोटेपणा, असत्य हे आपल्यापासून लांब असावं यासाठी आपलं पाचारण आहे. आपण 2 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट, तुम्ही पवित्र असा ही देवाची आपल्याला आज्ञा आहे. दुसरी गोष्ट, आपण पवित्र असावे हे परमेश्वराचं पाचारण आहे आपल्या जीवनावर. जर आपण ख्रिस्ती आहोत तर पवित्र असणं हे आपलं पाचारण आहे. तिसरी गोष्ट आपण काय पाहतो की आपण पवित्र असणं हे देवाला आवश्यक आहे, हे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण देवाच्या राज्यात जाणं हे शक्यच नाही, हे होऊच शकत नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं मोशे आणि अरोनाच्या जीवनामध्ये, जिथे अनुवादाचं पुस्तक त्याच्या 32व्या अध्यायाच्या 51व्या वचनात म्हटलं आहे, कारण सीन रानात कादेशच्या मरिबा नावाच्या झऱ्याजवळ तुम्ही इस्रायलच्या लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला तुम्ही पवित्र मानले नाही. म्हणून जो देश मी इस्रायल लोकांना देत आहे तो तू समोर पाहशील, पण तेथे तू जाऊ शकणार नाही. प्रियानो, मोशे आणि अरोनाने इस्रायलाच्या लोकांना चालवलं खरं, परंतु त्या लोकांसमोर मेरिबा या ठिकाणी त्याने देवाचं पावित्र्य जाणलं नाही आणि स्वतः देखील पावित्र्य टिकवलं नाही. आणि त्या एका गोष्टीमुळे परमेश्वराने मोशेला तो देश, तो वतन म्हणून देणारा देश लांबूनच पाहायला लावला. त्या देशात तो पोचू शकला नाही. तर जर नव्या करारात पाहिलं तर आपण पवित्र असणं ही परमेश्वराची एक मुख्य आपल्याकडनं आवश्यक अशी गोष्ट आहे, बाब आहे. ती त्याला हवीच आहे की आपलं जीवन पवित्र असावं. परंतु प्रियानो, खरोखरच तुम्ही आणि मी आपल्या सामर्थ्याने, आपल्या ताकदीने, आपल्या बुद्धीने पवित्र जीवन जगू शकतो का? नाही. आपण स्वतः पवित्र करू शकतो का? नाही. आणि म्हणूनच सुवार्ता ही आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, तो प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्यामुळे आपली पाप क्षमा होतात. आपण वेगळे केले जातो, आपण शुद्ध केले जातो. आपण स्वतःला पवित्र करू शकत नाही, तर येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला पवित्र करतो. तर जसं 1 तेसलोनिकचं पत्र 5वा अध्याय 23वं वचन म्हणतं, शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष राखली जावत, संपूर्णपणे निर्दोष राखली जावत. कारण तो स्वतः देव आपल्याला परिपूर्ण करतो, पवित्र करतो. त्याने आपल्याला वेगळं केलेलं आहे, त्याने आपल्याला निवडलं आहे, त्याने आपल्याला बोलवलं आहे की आपण त्याचे राज्याचे कार्यकर्ता असावे. तर प्रियानो, आपण आपलं जीवन पवित्रतेत जपूया. पवित्र त्याने केलेलं आहे, पण ती पवित्रता आपण टिकवून ठेवूया. परमेश्वर आपलं सहाय्य करो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आपल्या सर्वांना पवित्र जीवन जगण्याकरता, त्याच्या स्वरूपात होण्याकरता, बनून राहण्याकरता आपलं सहाय्य करो. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया,
एकत्र जग जिंकूया सुवार्ता 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 येशूची सुवार्ता 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 येशूची येशूची येशूची